अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज आहे ना बनवणार आहे ती पंजाबी स्पेशल डिश, मकई की रोटी आणि सरसों का साग. चला तर आपण लागूया तयारीला. मक्याच्या रोटीसाठी लागणार आहे मला मक्याचं पीठ. तर ते आपल्याला चाळून आणि छान मळून घ्यायचंय, ते नंतर करू. आणि सरसों का साग जे बनवणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, आणि मोहरी, राईची भाजी म्हणतात त्याला. सरसों का साग म्हणजे राईची भाजी. तर ही लागणार आहे राईची भाजी. तेही बघा, ही अशी राईची भाजी असते. तर ही राईची भाजी लागणार आहे. आणि माझ्याकडे थोडा आहे तो घोळची भाजी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही माहित नाही, पण घोळ म्हणून एक प्रकार असतो भाजीचा, पालेभाजीच असते. तर ती घोळची भाजी पण आहे. तर ती पण मी ह्याला थोडासा आंबटपणा असतो म्हणून ही पण भाजी आहे म्हणून मी घालणार आहे. काय तसं नाही घातलं तरी चालतं, आमचूर पावडर घातली तरी चालते, पण माझ्याकडे आहे म्हणून मी ही घोळचा भाजीचा वापर करणार आहे. आणि थोडासा राईची भाजी असते ना, ती स्ट्रॉंग असते खूप. काय आणि तर त्याला असं उग्रपणा म्हणजे थोडासा येतो, म्हणून त्याच्यामध्ये मी घालणार आहे चक्री फूल आणि थोडेसे लवंग. चक्री फुलाने काय होतं, थोडासा स्वाद चांगला येतो, त्याला एक प्रकारची टेस्ट येते. तर आणि माझ्याकडे आहेत ती लवंगाची पानं, लवंगाचं झाड आहे त्याची पानं आहेत. तर ही पानं पण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. जसं आपण तमालपत्र टाकतो तसंच हे टाकलंय, जरा एक भाजीला चांगला स्वाद येईल. आता ही भाजी चांगली बारीक चिरून घ्यायची आहे. त्याला लागणार आहे मला हिरव्या मिरच्या, ह्या चांगल्या तिखट हिरव्या मिरच्या त्या घेतलेल्या आहेत, म्हणजे थोड्याशा लागतात. आणि तेल लागेल, फोडणी लागेल घालायला, मोहरी, जिरं, हिंग, आणि लागेल तो मीठ. आणि ही भाजी बनवताना आपल्याला शिजल्यानंतर थोडीशी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालावं लागतं, म्हणजे ती मिळून येते चांगली, नाही तर मग अशी चरचरीतपणा त्याला राहतो. तर एक साधारण हा एक चमचाभर डाळीचं पीठ आपल्याला ह्याच्यात घ्यायचंय. तर हे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून कालवून मग ते त्याच्यामध्ये भाजीत घालायचं, म्हणजे ती भाजीला मिळून येते. तुम्ही डाळीचं पीठही वापरू शकता, नाही तर मुगाची डाळही घातली तरी चालते, चण्याची डाळ घालूनही करता येते. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसाही बदल करू शकता. तर चला आता लागू पुढे तयारीला. ही भाजी आहे ना बारीक चिरायची. त्याच्यामध्ये ही जी पानं आहेत ना, ही पानं अशी घ्यायची काढून, आणि हा जो दांडा आहे ह्याचाही आपल्याला वापर करायचा आहे, पण तो कसा करायचा ते मी सांगते. पानं कशी बारीक बारीक चिरता येतील, आणि दांडा हा जरा जाड असल्या कारणाने ह्याला आपल्याला सोलून घ्यावा लागतो जरा. हे अशा पद्धतीने थोडं सोलून घेतलं की ह्याचा जो भाजी बनताना ना ती चांगली मऊसूत अशी छान भाजी तयार होईल. काय ह्यातलं हे जाड जे शिरा आहेत त्या काढून टाकायच्या, आणि मग ह्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं. तर आता मी सगळी भाजी पहिले चिरून घेते बारीक अगदी. तर हे अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे. बघा, हे अशा शिरा निघतात त्याच्या. आणि भाजी चिरताना मात्र व्यवस्थित अशी बारीक छान अगदी चिरली गेली पाहिजे. चला आता ही ना अशी बारीक अशी चिरून घ्यायची व्यवस्थित. ही भाजी ना ती बारीक चिरायला लागते. मोठी पानं ठेवली की त्याला थोडासा चरचरीतपणा असतो. जसं आपण पालकची भाजी कशी मिळून येते ना तशी थोडी येत नाही. आणि ही स्ट्रॉंगही असते, खूप वासही याचा खूप स्ट्रॉंग असतो. म्हणून मग आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये चक्री फूल वगैरे असं काही घातलं की त्याला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद येतो छान. आणि भाजी ही शरीराला खूप चांगली असते. थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून करावी आणि खावी, तब्येतीसाठी खूप छान असते. आणि डायबिटीसची माणसं वगैरे असली, त्यांना काही म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आहेत, असे जे काय असतील त्या लोकांसाठी तर अतिशय उत्तम आहे. म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या खऱ्या तर पालेभाज्या पोटात गेल्याच पाहिजेत, खाल्लं गेलं पाहिजे. म्हणून पंजाब साईडला ह्या भाजीला जरा जास्त महत्त्व आहे.
आणि तिथे थंडावा पण असतो आणि तिकडची माणसं अगदी म्हणजे ही भाजी आवर्जून असते, पंजाबी लोक खातात. खूपच ताकदीची असते ही भाजी. आता हे जे मी सोलून घेतले ना, तर ह्याला पण अशी बारीक बारीक चांगलं चिरून घ्यायचं या दांड्यांना सुद्धा. आणि ह्या टाकायच्या नाहीत, कारण काय, आणि कोवळी कोळी असतील ना तर मग तुम्हाला सोलायची गरज नाही. पण जरा समजा जाड असेल दांडी तर ती सोलून घ्यायची, म्हणजे मग व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजीमध्ये ती दांडी सुद्धा मिळून येते. ह्याच्यामध्ये असलेला पौष्टिकपणा आपण उगीच घालवून टाकतो खरं तर दांड्या काढून. ही घोळची भाजी पण आपल्याला अशी बारीकच चिरून घ्यायची. याला ना ही भाजी छान लागते, म्हणजे ह्याची सुद्धा नुसती सुद्धा घोळची भाजी छान करतात. एखाद दिवशी त्याचाही व्हिडिओ मी करीन आणि नक्की दाखवीन. आणि ही घोळची भाजी तर अतिशय शरीराला चांगली आहे, ह्याच्याने खूपसे आजार आपले बरे होतात. त्यामुळे ही पण भाजी आवर्जून अगदी अवश्य आणून खावी करून. वर्षातनं अगदी 4-5 वेळा खाल्ली तरी हरकत नाही. तर ही बघा, ही अशा पद्धतीने बारीक समजी चिरून घेतलेली ही पण आता ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेते. आणि आता ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना, ह्या आपल्याला फार बारीक करून टाकायच्या नाहीत, फक्त मोठ्या मोठ्याच अशा अख्ख्याच ठेवूया, म्हणजे त्या काढून टाकता येतात आपल्याला. कारण तिखट फार असतं, त्या अगदी बारीक केलं तर तोंडात आली तर जास्तच तिखट लागेल ती. म्हणून आपल्याला नुसतं अशी पोट पाडून जरी तुम्ही अशी टाकली तरी चालेल, बारीक चिरून टाकली तरी तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. मी तर अशी अख्खीच टाकते, म्हणजे मग ती काढून घेता येते आपल्याला, खायच्या वेळेला पटकन सहज मिळते. लहान मुलं कोणी भाजी खात असतील तर त्यांच्या तोंडात ती मिरची जात नाही, म्हणून मग ही अखंड काढायला सोपी जाते. चला, आता ह्या भाजीला आपल्याला फोडणी घालायची. ह्याला लागेल आपल्याला तेल. कढई तापल्यावर तेल घालायचं. त्याच्यात तेल घालून घ्यायचंय. तेल थोडं जरा जास्त घालायचं, आपल्याला नेहमी फोडणीला लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. तेल तापलं की मग घालायची मोहरी आणि हिंग. मोहरी तडतडायला लागली की हिंग घालायचा, जिरं घालायचं, आणि लसूण, हिरवी मिरची, गॅस बारीक करायचा. आणि हे जे चक्री फूल आहे ते घालून घ्यायचं, हे लवंगाची पानं आणि हा चिरलेला कांदा. आता कांदा जरा थोडासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, थोडा गुलाबी रंग आला पाहिजे याचा. कांदा शिजताना लवकर जर कांदा शिजायला हवा असेल तुमचा तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, म्हणजे मग पटकन कांदा शिजतो आणि थोडासा लवकर फ्राय व्हायला लवकर आपल्याला मदत मिळते, म्हणजे म्हणून मीठ जरा घालावं लवकर. मीठ घातल्यामुळे कांदा लगेच नरम पडतो आणि शिजतो लवकर, म्हणून जरा मीठ घालत राहावं.
आता हे बघा, आपला कांदा हा झाला, परतायला लागलाय चांगला, व्यवस्थित त्याला गुलाबी रंग आलेला आहे. आता ही चिरून ठेवलेली भाजी आहे ती आपल्याला घालून द्यायची. आता ही भाजी जरा खालीवर करून घ्यायची आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. ती जरा चांगली मिक्स करून घेतली की मग पाणी घालायचं. मीठ मी मगाशी कांद्याला थोडंसं घातलं होतं, लागलं तर आपल्याला परत घालता येईल. थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला झाकण घालून चांगलं शिजून घ्यायचं. झाकण घालून चांगली शिजून घ्यायची भाजी. आता ही भाजी शिजायला ठेवली. मगाशी मी म्हटलं तसं आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे, तर त्या डाळीचं पीठ आपल्याला पाण्याने काढून घ्यायचंय. त्याच्यातच थोडीशी हळद घालायची, एक अर्धा चमचा हळद घालायची आणि मग पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. व्यवस्थित पीठ काढून घेते ना, त्या गुठळ्या ज्या पिठाच्या असतात ना त्या आपल्याला सगळ्या काढून टाकायच्या, म्हणून व्यवस्थित काढून घेतलं पीठ की त्यात गुठळ्या राहणार नाहीत. ही बघा, ही झाली पेस्ट तयार व्यवस्थित. असं नीट पीठ काढून घ्यायचं. ह्याच्यात मला अजून थोडं पाणी लागणार आहे, सारी वाटीभर तयार होईल. मग आपल्याला हे पाणी त्या भाजीत घालता येईल. आता हे बाजूला ठेवते. आता आपल्याला मक्याची रोटी बनवायची आहे. तर मक्याची रोटी बनवताना हा मक्याचं जे पीठ आणलेलं आहे ते आपल्याला थोडं चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही असेल जाडं जो असेल आलेलं, म्हणजे स्मूथपणा पाहिजे आपल्याला पिठामध्ये, तर तो आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. ते बघा, हे पिठामध्ये हा असा जाड खरखरीतपणा असून म्हणजे मक्याचे जे सालपट असतात ना ते सगळे निघून जातात, म्हणून थोडंसं चाळून घ्यायचं पीठ, म्हणजे त्याला व्यवस्थित असा स्मूथपणा आपल्याला, म्हणजे अगदी छान बारीक पीठ आपल्याला पाहिजे. ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय, साधारण 1.5 चमचा मीठ घालते. नको करू. त्याला जरा 15-20 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचंय. बघूया आता भाजी शिजली का. छान शिजली आहे ही भाजी. आता याला आपल्याला घालायचं ते डाळीचं कालवून ठेवलेले डाळीचं पीठ आहे. तर डाळीचं पीठ घालायच्या आधी ना आपण ही लवंगाची जी पानं टाकली होती ना ती काढून घ्यायची. आणि आता याला डाळीचं पीठ घालायचं. ही भाजी करताना ना काही लोक ह्या भाजीला ना आधी शिजवून घेतात, म्हणजे कांदा वगैरे फोडणीला घालायच्या आधीच भाजी बॉइल्ड करून घेतात आणि मग त्याला मिक्सरमध्ये वाटून पण घेतात.
म्हणजे ती अगदी पेस्ट करतात त्याची तयार, आणि मग त्याची फोडणी घालून कांदा वगैरे बारीक अगदी, किंवा कांद्याची पेस्टही करून घालतात. आणि अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट सारखी भाजी, जशी आपण हॉटेलामध्ये आपल्याला पालकची जशी भाजी मिळते, गरगट्ट म्हणतात त्याला, अगदी तशी पण करतात. पण मला तशी काही फार आवडत नाही, म्हणून मी बरेच वेळेला मी मिक्सर मध्ये नाही काढत, मी अशा पद्धतीनेच करते. आता याच्यात आपल्याला लागलं तर मीठ घालायचंय, आपण थोडीशी चाखून घ्यायचं, टेस्ट घ्यायची त्याची. मिठाची गरज असेल तर आपल्याला घालून घ्यायचं मीठ. मीठ लागणारच आहे, कारण कांदा आपण परतताना अगदी मीठ थोडंसं घातलं होतं. आता याच्यामध्ये मी घालते चांगले चमचाभर, 1.5 चमचाभर मीठ, बस. आणि आता हे पुन्हा थोडं शिजवून घ्यायचंय. आता ही कढई मी इकडे या साईडला ट्रान्सफर करते, म्हणजे मला इथे मक्याची रोटी बनवता येईल. गॅस हा बंद करते. इथे आता झाकण घालून आपल्याला शिजवायची, छान व्यवस्थित शिजली गेली पाहिजे ती. आता आपल्याला मक्याची रोटी बनवायला घ्यायची आहे, पण आधी बघूया आपण आपली भाजी तयार झाली आहे का. ही भाजी आपली रेडी झालेली आहे. गॅस आता बंद करून टाकायचा. मक्याची रोटी बनवायला आता घेऊया. गॅस चालू करायचा. गॅस बारीकच ठेवायचा. आता मक्याची रोटी बनवताना ना आपल्याला पीठ लागेल, पण ते मक्याचं पीठ नाही घ्यायचं, कारण ते जरा भुरभुरीत असतं. तर गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालतं. तर आपल्याला फुलपाटावर अंथरून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण ती मक्याची रोटी बनवायची. तर ही रोटी बनवताना आपण गोळा घेतो तो प्रत्येक वेळेला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा. मळून घेतला ना की मग आपल्याला थापायला बरा पडतो तो. असा व्यवस्थित एकजीव झाला की मग थापताना त्रास येतो. आता हिला आता मक्याची रोटी तयार झाली. ह्यात भरपूर असं तूप घालून घ्यायचंय. आणि बाजूला ठेवायचे. आता पडक्याने तवा जरा पुसून घ्यायचा, म्हणजे मग मक्याची रोटी खाली चिकटणार नाही. थोडा गॅस
हे बघा आपली तयार झाली मकईची रोटी आणि सरसों का साग. तर रोट्या बघा कशा छान झालेल्या आहेत, नरम अगदी मस्तपैकी. आणि याला भरपूर असं तूप घालायचं आणि खायचं. तर बघा या माझ्या ह्या पद्धतीने मकई की रोटी अँड सरसों का साग बनवून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ पुन्हा घेऊन मी येतच आहे. चला पुढच्या भेटीला पुन्हा एकदा भेटूया आपण पुढे. बाय.